जन्म, पुनर्जन्म, मागचा जन्म सर्वसामान्य माणसाला समजत नाही. म्हणून ते वाक्य आहे की पुढचा जन्म कुणी बघितला आहे, त्याच्यावर चर्चा हवे कशाला. आत्ताचं तर माहिती आहे ना की आत्ताचा प्रेझेंट काय आहे, कसं माझं आयुष्य काय आहे, मी याच्यातून तर मला बाहेर जायचं आहे हे तर माहिती का नाही. मग आत्ता सांगतात ते करा. आत्ता तुम्हाला आनंद मिळाला, पुढचं बघू काय असेल ते. एका सत्संगात आहे की मी खूप पापी आहे, मागचे पाप कशाला विचार करतोस पापांचा. आहे का सत्संगात माझ्या की त्यांनी तुला जवळ केलेलं आहे ना, ते सांगतायत ना. ज्या अर्थी तुला जवळ केलेलं आहे त्या अर्थी तुझी पापं त्यांनी मायनस करून टाकलेली आहे. जर त्यांच्या दृष्टीने तुझा पापाचा डोंगर खूप मोठा असता तर ते म्हणले असते अजून अवकाश आहे तुला हे सगळं फिटेपर्यंत. तर ते सांगतात तू इथे बस, आमचे सद्गुरू बस इथे, रडू नको, माझ्यासमोर बस, हसत राहा, माझ्या पुढे बस आणि हसत राहा, असं त्यांनी तुम्हाला वचन देऊन बसवणं म्हणजे तुमचं मागचं सगळं त्यांनी साफ केलेलं आहे. त्याची खंत बाळगायचं कारण नाही.